34 वर्षाची प्रदीर्घ सेवा करत आज तुम्ही निवृत्त झालेला आहात. काय सांगाल सर तुम्ही? मी 1998मध्ये सचिव या पदावर आलो आणि 31 मार्चला मी 31 मार्च 26ला मी रिटायर झालो. मी सेवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि अतिशय शिस्तीने व्यवस्थित मी कामकाज केलेलं आहे. कुठं कुठं सेवा बजावली सर? काय अनुभव आले तुम्हाला? चांगले अनुभव, वाईट अनुभव, कसे प्रसंग आले सेवा करत असताना? काम करत असताना अडचणी येतात, पण त्या अडचणी दूर केल्या जातात. त्या आपल्या कामकाजावर अवलंबून असतात. मी मुक्ताईनगर तालुक्यात 3 वर्ष काढले आणि बाकीचे वर्ष मी माझे भुसावळ तालुक्यात केले. आज रोजी मी तळवेल, काऊरखेडा, वेल्हाळा, पिंपरी सेकम या 4 सोसायटीमधून मी सेवानिवृत्त होतो आहे. हां सर. नमस्कार, मी आशिष चौधरी सर बोलतो आहे. आज आमच्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आपले सेवानिवृत्त आमचे ज्येष्ठ बंधू माननीय श्री मेढेदादा हे 31 मार्च रोजी आपल्या सहकार क्षेत्रातून उत्तुंग अशी भरारी घेऊन रिटायरमेंट सुस्थितीत सुव्यवस्थित अवस्थेत त्यांची झालेली आहे. त्यांची सर्व्हिस जवळजवळ नोकरी ही 31 वर्षाचा कालखंड झालेला आहे. मेढे साहेबांनी ज्या ज्या गावात सर्व्हिस केलेली आहे, ज्या ज्या सोसायटीमध्ये त्यांनी सचिव कार्यकाळ सांभाळलेला, तिथे सर्व सगळं गुणसंपन्न असं केलेलं आहे. आज रोजी त्यांच्याकडे तळवेल, पिंपरी सिकम, जाडगाव, विल्हाळा, काऊरखेडा अशा जवळजवळ 5 ते 7 सोसायट्यांचा कार्यभार होता आणि रिटायरमेंट होत असताना सुद्धा सरांनी व्यवस्थित असं सोसायटी सांभाळून 100% वसुलीकडे त्यांची वाटचाल झालेली आहे. यात त्यांचा कालखंडाचा हात धरण्यासारखे कोणीच नाही आणि त्यांना दुसरं मार्गदर्शन करणारे आमचे दुसरे मोठे बंधू जे आढाव आमच्या वरणगाव सोसायटीचे सचिव यांनी सुद्धा त्यांना सतत मार्गदर्शन करून कुठल्याही कामाचे पोचपावती देण्याचा सगळ्यात अग्रेसर भाग असेल तो जो आहे तो आमच्या आढावप्पांचा आणि त्यांचं गुणदान करून त्यांनी जे केलेले गुणदान केलेले आहे आणि त्यांनी जो गुणदानाचा अवलंब केलेला आहे मेढे साहेबांनी, त्याच्यातच त्यांना कार्याची पावती मिळालेली आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज जिल्हा केंद्राच्या सेवेतून आमचे लहान बंधू श्री BK मेढे आप्पा सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी वेल्हाळा, पिंपरी सेकम, तळवेल अशा संस्थांचा कामकाज करीत असताना काऊरखेडा विकास संस्थेवर सुरुवातीपासून प्रथम नेमणूक त्यांची तिथे झाली होती. त्यानंतर त्यांना ॲडिशनल चार्ज आल्यानंतर संपूर्ण 4ही संस्थांचा कारभार करीत असताना ओळखताण होत असूनही त्यांनी ते निर्विघ्नपणे पार पाडलं आणि 31/3/2026 रोजी यशस्वी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील भावी आयुष्यास शुभेच्छा देतो.